रामकृष्ण हरी. आजच्या प्रवचनात मी थोडासा वेगळा विचार मांडणार आहे, परंतु हे विचार आजच्या घडीला, आजच्या पिढीला, आजच्या तिथीला आणि आजच्या मितीला प्रत्येकाने अंमलात आणणं खूप गरजेचं आहे असं मला वाटतं. विचार कोणत्याही संतांचे असू द्या, त्यातून मी काय घेऊ शकतो, मी काय घेऊ शकते यावर चिंतन होणं गरजेचं आहे. आजचा विषय फक्त ऐकण्यासाठी नाही तर स्वतःमध्ये बदल घडवण्यासाठी आहे. आजच्या प्रवचनासाठी मी भगवद्गीतेतील 3ऱ्या अध्यायातील 21वा श्लोक घेतला आहे. तो श्लोक असा: यज्ञदा चरती श्रेष्ठस तत्त देवेतरो जनः सयत प्रमाण कुरुते लोकस्तदनु वर्तते. अर्थात मोठा माणूस जसं वागतो तसंच समाज वागतो. मंडळी, आपण सगळे म्हणतो की आजकालची मुलं ऐकत नाही, पण प्रश्न असा आहे आपण त्यांना काय दाखवत आहोत. कारण एक सत्य आहे, मुलं तुमचं ऐकत नाहीत, ते तुमचं अनुकरण करतात. मी तुम्हाला विचारतो, अहो एखादा माणूस सूट बूट घालून, गळ्यात तुळशीच्या माळा घालून दिवसा फिरत असेल आणि रात्री तोच दुकानाचं शटर फोडत असेल, घरं फोडत असेल, तर तुम्ही काय बघणार? माळा की त्याचा गुन्हा? गुन्हा म्हणजे गुन्हा. आणि त्याहून मोठा गुन्हा कोणाचा माहितीये? जो त्या गुन्ह्याला झाकतो त्याचा. तुकाराम महाराज म्हणतात, वेशी भुलला जन अंतरी नाही भाव, तुका मेने ऐसे देव कैसा पाव. अर्थात वेशावर जाऊ नका, अंतरंग बघा. आणि कबीरही म्हणतात, माला फेरत जुग भया फिरान मन का फेर, कर का मन का डारी दे मन का फेर. हातात माळ आहे पण मनात काय आहे ते बघा. एका गावात एक राहणारी बाई अत्यंत आनंदात होती. जायगावची समजा ना, कारण त्या दिवशी तिच्या घरी प्रवचन संपल्यानंतर महाराज येणार होते. पहाटेपासूनच ती तयारीला लागली होती. तिने घराची साफसफाई केली, अंगण स्वच्छ केलं आणि दारात सुंदर अशी रांगोळी काढली. रांगोळी काढून झाल्यानंतर ती घरात इतर तयारीसाठी गेली. तोपर्यंत तिथे कुत्रत आलं आणि त्या सुंदर काढलेल्या रांगोळीवर घाण करून गेलं. थोड्या वेळाने बाहेर आल्यावर तिने ते पाहिलं आणि ती संतापली. ती लगेच शेजारणीकडे गेली आणि भांडायला सुरुवात केली. आणि शेजारी काय कबे बापाची नव्हती. ती बोलली, गावात 100 कुत्री आहेत, माझ्याच कुत्र्यानं घाण केली याचा पुरावा काय ग? यावरून दोघीमध्ये वाद सुरू झाला, भांडण सुरू झालं. आवाज वाढला, भांडण रस्त्यावर आलं आणि शेवटी बायकांच्या भांडणात एकमेकाचा नवरा आणि एकमेकाचं खानदान आलं नाही तरच नवल. आणि असा एकमेकाचा उद्धार चालू असतानाच त्या बाईचा नवरा आला. त्याने शांतपणे परिस्थिती समजावून घेतली आणि घाण काढून टाकण्याचा सल्ला दिला. पण ती बोलली, मी आता तयार झाली आहे, तुम्ही काढा. नवरा बोलला, मी पण आता एका महत्वाच्या कामावर चाललोय, आल्यावर काढी. पण दरम्यान महाराज येण्याची वेळ झाली होती. अशा वेळी त्या बाईनं घाण साफ करण्याऐवजी ती झाकून टाकण्याचा मार्ग निवडला. तिने घराच्या मागे जाऊन टोपलीत माती आणली आणि त्या घाणीवर टाकून ती झाकून टाकली. वरून सगळं स्वच्छ दिसत होतं, पण आतली घाण तशीच होती. थोड्याच वेळात महाराज आले. ते साधे शेतकरी वृत्तीचे हो. बाहेरच्या सततच्या दौऱ्यामुळं बरेच दिवस मातीला पाय लागले नव्हते. ते अंगणातून चालत येत असताना नकळत त्यांनी त्या मातीवर पाय ठेवला. त्यांना काय माहित की त्या मातीच्या खाली काय आहे ते. त्यांचा पाय भरला. ते घरात आले आणि बाईने अंतरलेल्या गालिच्यावर, आणि गालिच्या लग्नात मिळाला नव्हता बरं का, बसले. परिणामी गालिचा खराब झाला. हे पाहून त्या बाईने विचारलं, हे काय महाराज? तेव्हा महाराज शांतपणे म्हणाले, अगं जर ही घाण तू झाकली नसतीस तर माझा पाय तिथं पडला नसता. इथे संत तुकाराम महाराज स्पष्ट इशारा देतात, पाप लपवित असे वाढत असे अधिक, तुका म्हणे तेथे नाश निश्चित. अहो, चूक झाकली की ती संपत नाही, ती सडते, वाढते आणि एक दिवस सगळं खराब करून टाकते. आणि गाडगे महाराजांनी तर आयुष्यभर सांगितलं, घाण झाकू नका, काढा. यातून आपण काय घ्यायचं?
चूक करणं ही चूक आहेच, पण चूक झाकणं ही त्याहून मोठी चूक आहे. आज घराघरात, समाजात, कार्यालयात हेच चाललंय. चालू दे, काय फरक पडतोय? पण लक्षात ठेवा, आज आपण स्वतःला विचारायला हवं, आपण मुलासमोर काय दाखवत आहोत. आई वडील मुलांची चूक झाकतात. आई म्हणते, बंटी बर्थडे पार्टीला गेला होता, घेतली असेल थोडीशी, सगळेच घेतात म्हणून काय झालं, आणि इथे चूक झाकली जाते. मग मुलं काय शिकतात? चूक करा पण पकडलं जाऊ नका. कबीर येथे सांगतात, बुरा जो देखन मै चला, बुरा न मिलिया कोय, जो दिल खोजा आपना, मुझसे बुरा न कोय. आधी स्वतःकडे बघा. चूक करणाऱ्यांच्या चुका झाकण्यात हे राजकारणी लोक आहेत ना, मोठी लोक अव्वल असतात. हे आपण सगळीकडे पाहतोय, आणि याचं ज्वलंत उदाहरण हे काही दूरचं नाहीये. आताच आपल्या गावात काय चाललंय ते पहा. आपल्या गावात काही चांगली मंडळी पुढे येऊन पाणी फाउंडेशनचं काम करतायत. गावातील लोकांना पाणी मिळावं म्हणून जगतायत, कष्ट घेतायत. पण दुर्दैव बघा ना, त्यांना साथ देण्याऐवजी, त्यांचं कौतुक करण्याऐवजी काही लोक काय करतायत? त्यांना मागे ओढायचा प्रयत्न करतायत, खोडा घालायचा प्रयत्न करतायत. अहो, एवढे 50 वर्ष राजकारण करून जर तुम्हाला गावाला पिण्याच्या पाण्याची सोय करत आली नसेल तर शांत बसा ना घरी. कशाला राजकारण करता? आणि जे चांगलं काम करतायत त्यांना तरी करू द्या. याचं कारण काय माहितीये का? मराठी माणसाला 2 शाप आहेत. एक, खेकड्यासारखं पाय मागे खेचण्याची सवय, आणि दुसरा, आपल्याच माणसाचं कौतुक न करण्याची सवय. अहो, दुसऱ्याला खाली ओढून कोणी वर गेलेलं नाही. दुसऱ्याला खाली ओढायचं असेल तर आपल्याला एक पायरी अजून खाली जावे लागते. पण जर दुसऱ्याला वर ढकललं तर दोघेही वर जातात. आणि सगळ्यात महत्वाचं, मुलं तुमचं ऐकत नाहीत, ते तुमचं अनुकरण करतात. आपण जर चांगल्या कामाला विरोध केला तर पुढची पिढी काय शिकणार आहे? म्हणून लक्षात ठेवा, चूक करणारा चुकीचा असतोच, पण चूक झाकणारा त्याहून मोठा दोषी. काही दिवसापूर्वी तुम्ही एक ताजी घटना सुद्धा ऐकली असेल. अशोक खरात, नाशिकचा एक भोंदू बाबा. तुम्ही म्हणाल, आजच्या काळात भोंदू बाबाला कोण फसतो? पण ऐका, हे काही 100 वर्षापूर्वीचं नाही, आत्ताच आपल्या महाराष्ट्रात नाशिकमध्ये घडलेली घटना आहे. एक भोंदू बाबा, लोक त्याला महाराज म्हणायचे, आणि मोठमोठे लोक त्याच्याकडे जायचे. राजकारणी, श्रीमंत, सामान्य माणसं. तो लोकांना घाबरवायचा, दैवी शक्ती असल्याचा बहाणा करायचा, महिलांना बोलवायचा, काहीतरी उपाय सांगायचा, आणि त्याच विश्वासाचा गैरफायदा घेत तो भोंदू बाबा त्यांच्यावर अत्याचार करायचा. काहींना सांगायचा, तुमच्यावर संकट आहे, तुमच्या नवऱ्याचं काहीतरी होणार, घरात 7.5 आहे, मी उपाय करतो. लोक घाबरायचे आणि त्याच्यावर विश्वास ठेवायचे. काहींना उपाय सांगून फसवलं, काहींना भीती दाखवून नियंत्रणात ठेवलं, काहींना लालसा दाखवून फसवलं. पण प्रश्न इथं आहे, तो एकटा दोषी आहे का? आता काही लोक तर त्याला वाचवायचा प्रयत्न करतील, त्याची चूक झाकण्याचा प्रयत्न करतील. म्हणूनच चुका करणाऱ्यापेक्षा चुका करणाऱ्यांच्या चुका झाकणारे आणि अंधानुकरण करणारे लोक जास्त धोकादायक असतात, नालायक असतात. महाराज आहे म्हणून बरोबर, नेता आहे म्हणून बरोबर, मोठा माणूस आहे म्हणून बरोबर, असं नाही ना. बरं, याचा अर्थ कदापि असा नाही की प्रत्येक संत, प्रत्येक गुरु वाईट असतात, असं नाही. पण विवेक ठेवणं गरजेचं आहे, खबरदारी घेणं गरजेचं आहे. इथं संतांचा इशारा आहे का? पोती पडपड जगमुआ, पंडित भयान कोय, ढाई आखर प्रेम का, पढे सो पंडित होय. मोठं ज्ञान नाही, खरं आचरण महत्वाचं. श्रद्धा असावी, पण सोबत विवेक हवाच. नाहीतर अशोक खरासारखे लोक जन्माला येत राहतील. अहो, लोकांना गंडवून करोडो रुपयाची संपत्ती त्याने जमा केली आहे. सध्या पोलीस तपास चालू आहे. अहो, बहिणाबाई चौधरीची अडाणी, तिने 100 वर्षापूर्वी आपल्या कवितेत मांडला आहे की नको नको ज्योतिषा, माझ्या दारी नको येऊ, माझे दैव मला कळे, माझा हात नको पाहू.
धनरेशांच्या चऱ्याने तळहात रे फाटला, देवा तुझ्या बी घरचा झरा धनाचा आटला. मने नशिबाचे 9 ग्रह तळहाताच्या रेघोट्या, बापा नको करू थापा अशा उग्या खऱ्या खोट्या. दान मंदिरात केलं तर पुण्य मिळेल, पण दान माणसात केलं तर देवही नतमस्तक होईल. काही वर्षापूर्वीची गोष्ट. एका गावात एक श्रीमंत सेठजी होते. देवावर प्रचंड श्रद्धा. एक दिवस त्यांना कळलं की गावातून एक संत पंढरपूरला वारीला जाणार आहे. सेठजीने त्या संतांना घरी बोलावलं आणि हातात 100 रुपये दिले आणि नम्रपणे म्हणाले, महाराज, माझ्या वतीने हे 100 रुपये विठोबाच्या चरणी अर्पण करा. त्या काळात 100 रुपये म्हणजे खूप मोठी रक्कम. संतांनी नम्रपणे स्वीकारलं आणि वारीला निघाले. वारीला जात असताना त्यांना वाटेत काय दिसलं? कितीतरी वारकरी उपाशी आहेत, थकलेले आहेत, ताणलेले आहेत. हे पाहून त्या संतांचे डोळे भरून येतात. जीव व्याकुळ होतो. हे पांडुरंगा, तुझ्यासाठी चालणारे हे भक्त अशा अवस्थेत आहेत. संत विचार करतात, माझ्याकडे देण्यासाठी तर काही नाही, पण शेठजींचे 100 रुपये आहेत. त्यांच्या मनात विचार आला की जर या पैशातून मदत करणं पाप असेल तर ते पाप मी पत्करेन, पण कोणाला उपाशी पाहणं मला नाही सहन होणार. मग त्यांनी जिथं उपाशी पोट दिसलं तिथे अन्न दिलं, जिथं ताणलेले माणसं दिसली तिथे पाणी दिलं. कुणाला भाकरी, कुणाला सरबत, असं करत करत ते पंढरपूरला पोहोचले. पण आता त्यांच्या हातात फक्त 2 रुपये उरले होते. विठोबाच्या चरणी जाऊन संत रडू लागले, पांडुरंगा, माय बापा, मी वचन दिलं होतं 100 रुपये अर्पण करायचं, पण फक्त 2 रुपये उरले. बाकीचे पैसे तुझ्या भक्तांच्या सेवेत केले, मला माफ कर. त्याने ते 2 रुपये अर्पण केले आणि गावाकडे परतले. गावी पोहोचल्यावर शेठजी विचारतात, महाराज, माझा 100 रुपये अर्पण झाला ना? संत शांतपणे म्हणतात, झालं शेठजी. त्या रात्री शेठजींना स्वप्न पडतं. स्वतः विठोबा त्यांच्या समोर उभे. शेठजी विचारतात, प्रभू, माझे 100 रुपये मिळाले का? विठोबा हसतात आणि म्हणतात, 100 नाही, फक्त 98 रुपये मिळाले. शेठजी दचकतात, म्हणजे संतांनी 2 रुपये ठेवले. दुसऱ्या दिवशी ते संतांना रागाने विचारतात, महाराज, मी 100 रुपये दिले होते, 98 का अर्पण केले? आणि हे ऐकताच संतांच्या डोळ्यात अश्रू येतात. ते म्हणतात, हे विठ्ठला, हे पांडुरंगा, आज समजलं तू काय स्वीकारतोस. तुझ्या भक्तांना दिलेले 98 रुपये तू स्वीकारलेस, पण तुझ्या चरणी ठेवलेले 2 रुपये तू नाकारलेस. संतांनी 98 रुपये लोकांवर खर्च केले. संत तुकाराम सांगतात, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. देव कुठे आहे? मंदिरात नाही, भुकेल्या माणसात आहे. संत नामदेवी सांगतात, देव जीवात जीवात. मग विचार करा, मंदिरात दिलेलं दान मोठं की भुकेलेला दिलेला खास मोठा? देवाला पैसे नाही लागत, भावना लागते. दान म्हणजे फक्त मंदिरात पैसे टाकणं नाही, दान म्हणजे कोणाच्या आयुष्याची गरज पूर्ण करणं आहे. आणि आज आपल्या गावातली सगळ्यात मोठी गरज कोणती आहे माहितीये का? पाणी. एक प्रश्न सर्वांसाठी आहे. अहो, आपलं गाव, आपली माती, आपली माणसं. पण आज परिस्थिती अशी झाली आहे की उन्हाळा आला की आपलेच लोक गावाला यायला कचरतात. का? कारण गावात पिण्याच्या पाण्याची सोय नाही. पाहुणे घरी येतात आणि आपण काय करतो? घागर घेऊन, कॅन घेऊन पाण्यासाठी वणवण फिरतो. पूर्वी घागर घेऊन जायचो, आज रस्त्यावर पाण्याचे ड्रम दिसतात. पण सत्य काय आहे? परिस्थिती अजूनही तशीच आहे. मग प्रश्न असा आहे, गावानं ठरवलं तर ही समस्या सुटू शकत नाही का? 100% सुटू शकते. आपण काय करतो? यात्रा मोठ्या उत्साहात करतो. तमाशे, पार्ट्या, बैलगाड्या शर्यती, कुस्त्या सगळं करतो आणि करायलाच पाहिजे, कारण परंपरा आहे. पण एक विचार करा, फक्त 1-2 वर्ष हे अनावश्यक खर्च थांबवून जर आपण पाण्याची कायमची सोय केली तर? आपण करोनामध्ये नव्हतं का केलं?
यात्राच केली नाही. आपल्या गावात प्रतिष्ठित अनुभवी सक्षम माणसं आहेत. जर त्यांनी ठरवलं, मनावर घेतलं, तर हा प्रश्न कायमचा सुटू शकतो. आणि त्या दिवशी तुम्हाला पैशाचं नाही, पदाचं नाही, लोकांच्या आयुष्यभराच्या आशीर्वादाचं बक्षीस मिळेल. कारण पाण्याची सोय करणारा म्हणजे लोकांच्या आयुष्याला आधार देणारा. तुकाराम महाराजांनी सांगितलेलंच आहे ना, जे का रंजले गांजले पहा जमतं का नाही. आपण मंदिरात लाखो रुपये दान करतो, पण त्याच मंदिराबाहेर एखादा गरीब उपाशी झोपतो. लक्षात ठेवा, भगवान मंदिरात नसतो, तर तो त्या प्रत्येक भुकेल्या पोटात असतो. मग मंदिरात दान करायचं नाही का? करायलाच पाहिजे. मंदिरात दान करणं चांगलं आहे, पण माणसात दान करणं ते श्रेष्ठ आहे. अन्नदान हे सर्वोत्तम दान आहे. भुकेलेला अन्न, तहानलेला पाणी, गरजूला मदत, हाच खरा विठोबा आहे. दान करताना देव दिसतो का हे बघू नका, पण तुमचं दान कोणाचं अश्रू थांबवतंय का हे जरूर पहा. आपण आताच पाहिलं सर्वोत्तम दान कोणतं आणि परोपकाराची भावना किती महत्वाची आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, स्वर्ग आणि नरक हे फक्त मृत्यूनंतर मिळणारे ठिकाणे नाहीत. ते आपल्या प्रत्येक कृतीत, आपल्या निवडीतच तयार होतात. एका वेळची गोष्ट आहे. एका माणसाचा मृत्यू होतो आणि यमराज त्याला घेऊन जातात थेट चित्रगुप्ताच्या दरबारात. चित्रगुप्त त्याचा हिशोब पाहतात आणि म्हणतात, याचं पुण्य आणि पाप अगदी 50-50 आहे. आता प्रश्न उभा राहतो, याला पाठवायचं कुठं, स्वर्गात की नरकात? शेवटी निर्णय होतो, त्यालाच निवड करू द्या. तो माणूस म्हणतो, हुशार आहे ना माणूस, मी बघू शकतो का स्वर्ग आणि नरक कसा आहे ते? मला ते बघू द्या. चित्रगुप्त म्हणतात, ठीक आहे. पण त्याला स्वर्ग दाखवतात. तो पाहतो तर काय, स्वर्गात स्वागत करण्यासाठी सुंदर अप्सरा उभे आहेत, सुंदर बगीचे, शांतता, समाधान. तो म्हणतो, वा वा वा, खरंच स्वर्ग खूप सुंदर आहे. नंतर त्याला नरक दाखवतात. तिथे तर त्याहून सुंदर अप्सरा स्वागत करण्यासाठी सगळीकडे झगमगाट, रंगतदार वातावरण, डीजे, डान्स बार, सगळं काही. तो विचार करतो की हे तर स्वर्गाहून छान आहे. तो गोंधळतो आणि म्हणतो, मला नरकात पाठवा. निर्णय लॉक होतो आणि तो नरकात जातो. सुरुवातीला सगळं काही ठीक वाटतं, पण थोड्या वेळाने त्याला भूक लागते. तो जेवायला जातो भोजनालयात आणि पाहतो की सगळ्यांच्या ताटात अन्न आहे, पंचपक्वान्न आहे, पण कोणीच खात नाही. का? कारण कोणाच्याही हात कोपरापासून वाकतच नाहीत. सगळे ओरडतायत, उपाशी आहेत, सगळा गोंधळ चालू आहे. पलीकडे तो काचेतून स्वर्ग पाहतो. तिथे पण कोणाचेच हात वाकत नाहीत. पण फरक काय आहे? तिथले लोक एकमेकांना भरवत आहेत. हा त्याला भरवतोय, हा समोरच्याला भरवतोय. गोपाळ काला सुरू आहे, प्रेमाने, समाधानाने, आनंदाने. दोन्हीकडे परिस्थिती सारखीच होती, पण वृत्ती मात्र वेगळी होती. संत रामदास म्हणतात, मन करारे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण. आणि कबीरजी म्हणतात, मन के हारे हार है, मन के जीते जीत. स्वर्ग नरक बाहेर नाही, आपल्या मनात आहे. स्वार्थ असेल तर नरक आणि परोपकार असेल तर स्वर्ग. थोडा विचार करा, आपण फक्त स्वतःसाठी जगतोय की इतरांसाठी? आजची निवड उद्याचं आयुष्य ठरवते. एकमेकांना जगवलं तर स्वर्ग आहे, स्वतःपुरतं जगला तर नरक. आजकाल तर बहुतेक जण म्हणतात की आईने काय केलं माझ्यासाठी. आई वडील दोघेही महत्वाचे आहे, पण तरीही एक वाक्य आपण नेहमी ऐकतो, आईचं ऋण कधीच फेडता येत नाही. का बरं? एकदा एक मुलगा स्वामीजीकडे गेला आणि त्याने विचारलं, स्वामीजी, आई वडील दोघेही महत्वाचे असतात, पण लोक नेहमी असं का म्हणतात की आईचं ऋण कधीच फेडता येत नाही? स्वामीजी थोडं हसले आणि म्हणाले, तुझ्या प्रश्नाचं उत्तर देत आधी एक छोटस काम कर. त्यांनी एक मातीची वीट घेतली आणि त्या मुलाच्या हातात दिली आणि सांगितलं, ही वीट तुझ्या पोटावर बांध आणि 9 तास तू रोजचं काम कर. 9 तासानंतर परत ये, मग मी तुला उत्तर देतो. मुलानं
ती वीट पोटावर बांधली आणि घरी गेलो. पण काय झालं, त्याला नीट बसता येईना, झोपता येत नव्हतं, जेवता पण येत नव्हतं, अगदी श्वास घ्यायलाही त्रास होत होता. तो पूर्ण अस्वस्थ झाला. स्वामीजीने सांगितलं होतं 9 तास, पण फक्त 3 तासातच तो मुलगा परत आला आणि म्हणाला, स्वामीजी मला उत्तर नको, पण ही वीट काढून टाका, मला काहीच करता येत नाही, हे ओझं सहन होत नाही. स्वामीजी हसले आणि म्हणाले, अरे तुझ्या प्रश्नाचं उत्तर तुला मिळालं. ही वीट तुला फक्त 3 तास सुद्धा सहन झाली नाही आणि तुझ्या आईनं याच्याही पेक्षा जास्त वजन पूर्ण 9 महिने पोटात ठेवून तुला जपलं, वाढवलं, सांभाळलं. संताचा संदेशच आहे, आई वडिलांची सेवा तेची हरिसेवा. देव शोधायचा असेल तर आई वडिलांच्या सेवेत सापडेल. खरंच सगळ्या नात्यामध्ये दुधाचं नातं महान असतं आणि आई या शब्दापुढे संपूर्ण जग लहान पडतं. म्हणूनच आईचं ऋण फेडणं अशक्य आहे, पण तिची सेवा करणं, तिचा आदर करणं आणि तिच्या शिकवणीप्रमाणे जगणं हे मात्र आपल्या हातात आहे. आज स्वतःला विचारा, मी माझ्या आईसाठी काय करतोय, तिला सांभाळतोय का? काही जण तर असेही म्हणतात की आम्हाला नाही जमणार सांभाळायला, भरपूर केले आम्ही. काय म्हणायचं? अरे तिच्या कष्टाची जाणीव आहे का? लक्षात ठेवा, देव दिसत नाही आणि सगळीकडे जाऊही शकत नाही, म्हणून त्याने आई निर्माण केली. आणि आईला दुखावणारा माणूस कधीच खऱ्या अर्थानं सुखी होत नाही. आई वडिलांचा सन्मान, सांभाळ हा धर्म नाही, ते आपलं कर्तव्य आहे. अहो संत तुकाराम असो, कबीर असो, एकनाथजी असो, गाडगे महाराज असो, सगळ्यांचा संदेश एकच आहे, देखावा नको, सत्य जगा, चूक झाकू नका, सुधार करा, देव शोधू नका, आई वडिलात पहा, माणसात पहा, आणि जे चांगलं काम करतायत त्यांना थांबवू नका, साथ द्या. जीवन खूप सुंदर आहे आणि छोटंही आहे आणि एकदाच आहे. सगळ्यात महत्वाचं एकदाच आहे, जीवनाला रिव्हर्स गिअर नसतो. परमेश्वरानं आपल्याला माणूसच का बनवलं? कुत्र, मांजर, गाढव काहीही बनवू शकला असता ना. माणूस बनवले तर माणसासारखं राहूया की, सोबत काहीच येणार नाही हे सुद्धा माहित आहे. मग ती दुरुस्ती करूया आपल्या वागण्यामध्ये, काही चांगले बदल करूयात आपल्या जीवनात. कारण आपण जे काही कर्म करतोय, माणसाच्या आपल्या भाषेमध्ये पाप पुण्य, त्याचा हिशेब वर ठेवला जातोय. आणि जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. माझी परमपिता परमेश्वराकडे एकच प्रार्थना असेल, आपल्याकडून घरातील वडीलधाऱ्या माणसांची, समाजाची, देशाची सेवा करावी. आणि कळकळीची विनंती असेल सर्वांना की जेव्हा केव्हा तुम्ही जाल, जाताना कोणाचाही तळतळाट घेऊन जाऊ नका. आता तरी जागे व्हा आणि असं काम करा की आपला हा जन्म मरणाचा फेरा बंद व्हावा. माझ्या अल्पबुद्धीला जसं उमगलं तसा मी मांडण्याचा प्रयत्न केला. जे आवडलं ते घ्या, नाही आवडलं तर सोडून द्या. कुणी दुखावलं जावं, कुणाचं मन दुखावलं जावं असा मुळीच विचार नाही. आजची प्रवचनरूपी सेवा करण्याची संधी आपण मला दिलीत, त्याबद्दल मी पारायण मंडळ, यात्रा कमिटी, सर्व ग्रामस्थ आणि जो काही श्रोतावर्ग लाभला सर्वांचे मनपूर्वक आभार. धन्यवाद. रामकृष्ण.